आईवडिलांनी थेट आरोप केलेत डॉक्टर कातिवले यांच्यावर की त्या ठिकाणी या डॉक्टरनी वेळेत उपचार आणि व्यवस्थित उपचार न केल्यामुळंच अथर्वचा मृत्यू झाला असा थेट आरोप यात निले कुटुंबियांनी केला. माझ्या पोरग्याचं जे स्वप्न होतं मी कमांडो होणार, मी देशासाठी काहीतरी करणार, ते स्वप्न माझ्या पोरग्याचं अधुरं राहिलं आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या पोरग्याला ह्यांनी मारलं. माझ्याकडे का आलेले? तुमच्यावर एक विश्वास टाकून मी तुमच्यापर्यंत आलेले का नाही? तुम्ही हुशार आहे म्हणून आलेले. खरं तुम्ही हलगर्जीपणा का केला? तुम्हाला पेशंट तो महत्त्वाचा होता काय? तुमच्या दवाखान्यात ॲडमिट पेशंट महत्त्वाचा होता? तुम्हाला त्याची कंडिशन समजली नाही का? आणि ज्या पद्धतीनं डॉक्टरांनी कातिवले डॉक्टरांना जो वाचवण्याचा जो त्यांचा प्रयत्न चालू आहे तो अतिशय घृणास्पद आहे. कारण त्यांचा निष्काळजीपणा त्यांनी पाऊण तास जर भोगातीव घालवलं नसते तर आम्ही तेवढ्यामध्ये आमचा पेशंट दुसऱ्या कुठल्याही दवाखान्यामध्ये नेऊन आम्ही वाचवू शकलो असतो. 24 तास त्यांनी आमची हेंडसाळ केली मेट्रोवाल्यांनी. तर त्यांनी डायरेक्टली सांगितलं की तुम्ही मेट्रोमध्ये जावा, तिथं सगळी सोय झालेली आहे. त्यांची मेट्रोची आणि जी कातिवल्यांची जी सेटलमेंट चालू आहे हे सगळा प्रकार थांबवावा. त्यांनी रिपोर्टमध्ये सुद्धा एवढी तफावत केलेली आहे. त्याला त्रास होत होता, त्याचा श्वास गुदमरत होता, त्याला श्वास घ्यायला येत नव्हता, अजिबात येत नव्हता. तर त्याचं अंग पूर्ण गार पडलेलं होतं आणि पेशंट त्याच वेळी डेड झालेला होता. त्यानंतरचे 12 तास नुसता आमच्याबरोबर त्यांनी खेळ केलेला आहे. कदाचित म्हणजे अग्निवीर झाल्यानंतर त्याच्या मिरवणुकी तयारी करणाऱ्या आईवडिलांवर त्या मुलाच्या अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते यासारखं दुर्दैवी गोष्ट कुठंही झालेली नाही. आणि असं खाली धडकरेन पडलं बाळा काय व्हायला लागलं? अगं मम्मी मला काहीतरी व्हायला लागलं, श्वास घ्यायला येईना, मला काहीतरी कर, श्वास दे. तिथं मशीन आहे त्या मशीननं तरी श्वास दे, मला श्वास घ्यायला येईना. अगं मम्मी तुझ्या तोंडानं तरी मला श्वास दे म्हटलं. साखर घातली तोंडात, सगळी साखर बाहेर पडली. मम्मी मला तुझ्या तोंडानं तरी श्वास दे. शेवटचा शब्द माझ्या संकट ते माझं बाळ बोललं, माझ्या हातात माझं बाळ गेलं. त्यानंतर डॉक्टर आले. राधानगरी तालुक्यातील राशिडे बुद्रुक येथील अथर्व संतोष निल्ले या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. डेंग्यूमुळे हा मृत्यू झाला असला हे खरं असलं तरी देखील याच्या मागं एक मोठा ट्विस्ट आता समोर आला आहे. ज्यावेळी अथर्वला दवाखान्यामध्ये भोगावती येथील एका खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केलं गेलं त्यावेळी तिथल्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं चुकीच्या उपचारांमुळं हा मृत्यू झाल्याची थेट आरोप इथे त्या निल्ले कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला आहे. तसं जर बघितलं तर ज्या दिवशी अथर्वचा मृत्यू झाला त्या दिवशी ही अनपेक्षित बातमी कोणीही एक्सेप्ट करू शकत नव्हतं अशी परिस्थिती या गावामध्ये होती. सर्व गाव त्यावेळी हळहळलं होतं कारण एका 20 वर्षीय अग्निवीर या परीक्षेमध्ये नुकतीच ज्याचं सिलेक्शन झालं होतं, ज्याचा आनंदोत्सव ज्या निल्ले कुटुंबियांनी केला होता त्या 20 वर्षीय तरुणाचा असा अचानक मृत्यू होऊ कसा शकतो याच्यावरती कोणाचाही विश्वास बसत नव्हता. आणि खऱ्या अर्थानं त्या गोष्टी आता समोर येत आहेत. या कुटुंबियाच्या वतीनं आता आईवडिलांनी थेट आरोप केलेत डॉक्टर कातिवले यांच्यावर की त्या ठिकाणी या डॉक्टरनी वेळेत उपचार आणि व्यवस्थित उपचार न केल्यामुळंच अथर्वचा मृत्यू झाला असा थेट आरोप यात निल्ले कुटुंबियांनी केला आहे. तसं जर बघितलं तर साधारण ज्या मुलाच्या स्वागताची म्हणजे अग्निवीर झाल्यानंतर त्याच्या मिरवणुकी तयारी करणाऱ्या आईवडिलांवर त्या मुलाच्या अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते यासारखं दुर्दैवी गोष्ट कुठंही झालेली नाही. आणि खऱ्या अर्थानं ह्या गोष्टीचा एक चीड आहे या कुटुंबियांच्यामध्ये की आपला मुलगा हा हकनाक बळी गेला आहे आपल्या मुलाचा. त्यामुळं यामध्ये दोषी असणाऱ्या सर्व या घटकांवर मग भले भोगावतीवरील डॉक्टर्स असतील त्यांची चौकशी व्हावी, इथून कोल्हापूरला शिफ्ट झालं मेट्रो हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरांची चौकशी व्हावी आणि एकंदरीत अथर्ववर केलेल्या संपूर्ण उपचाराची चौकशी व्हावी, निपक्ष चौकशी व्हावी आणि त्यामधून अथर्वला न्याय मिळावा, अथर्वचा जो मृत्यू झाला त्याला न्याय मिळावा अशी अपेक्षा या कुटुंबियांच्या वतीनं करण्यात येते. आणि त्याच अनुषंगानं आपण नेमकं त्या दिवशी काय घडलं, भोगावती हॉस्पिटलमध्ये काय घडलं, त्यानंतर कोल्हापूरमधील हॉस्पिटलमध्ये काय घडलं याची संपूर्ण अपडेट आपण इथल्या कुटुंबियांच्याकडून त्यांच्या आईवडिलांकडून घेतो आहे. पाहूया नेमकं अथर्वच्या मृत्यूमागचं रहस्य काय. बुधवार दिनांक 5 रोजी अथर्वला भोगावती येथील एका दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं गेलं. ॲक्च्युली तिथं उपचार चालू होते त्याच्या अगोदर देखील, पण त्या दिवशीचा दिवस त्याच्यासाठी खरोखर त्या दिवशी काळाचा घाला ठरला. ज्या दिवशी बुधवारी त्या डॉक्टरनी त्या ठिकाणी त्या ॲडमिट केलं त्याविषयी जे झालेले उपचार आहेत त्याविषयी त्यामध्ये दिरंगाई झाली, चुकीच्या पद्धतीने उपचार झालेत असा थेट आरोप त्याच्या आईवडिलांनी केला. नेमकं आपण पाहूया त्या दिवशी घडलं काय.
वहिनी, ज्या दिवशी दवाखान्यात अथर्वला नेलं तुम्ही सोबत त्याच्या होतात, तिथं काय काय झालं? इथून तो व्यवस्थित अगदी दूध पिऊन माझं बाळ गेलं तिकडं. तिथं गेलो, पेशंट होते, आमचा नंबर आल्यावर आम्ही आतमध्ये गेलो. त्यावेळेला तो व्यवस्थित जातानाच व्यवस्थित होता, काहीही नव्हतं त्याला. फक्त आणि साधारण ताप होता म्हणून पुढं काही जास्त होऊ नये म्हणून आम्ही गेलेलो तिकडं. आतमध्ये गेलो, सरांना दाखवलं. सरांना काय बोलले, सरच बोलले आता असं व्हायला लागले तर आपण त्याचा रिपोर्ट करून घेऊया, मी जरा सलाईन लावून घेतो, थोडंसं नॉर्मल अंग गरम वाटतंय असं बोलले. मग करा म्हटलं, तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही करा, रिपोर्ट करायचे आहेत ना तुम्ही करा, आम्ही थांबतो. कुणाला बोला तर इथे एक मुलगी आहे ती येईल आणि काय असेल ते घेईल, तुम्ही बाहेर जावा. मग आम्ही बाहेर गेलो, त्या बाईने आम्हाला बेड करून दिला. आतमध्ये गेलो, ती मुलगी आली लॅबवाली, तिनं लॅबचे सगळे ज्या रक्ताचं युरिनचं आहे ते सगळं तिनं करून घेतलं. ती म्हणली, मी म्हटलं कधी रिपोर्ट येतील मला तुम्ही सांगा. तर म्हटल्या एक दीड तासापर्यंत मी तुम्हाला रिपोर्ट इथं आणून देईन. बरं म्हटलं. मग तोपर्यंत त्यांनी बेडची सोय केली, सलाईनची सोय केली, ते इंजेक्शन वगैरे सगळं आणून ठेवलं त्यांनी. अजून रिपोर्ट आले नव्हते. मग ते सलाईन लावलं. सलाईन लावायला ती रिसेप्शन म्हणजे नाव नोंदणी करून घेते ना ह्याच्यावर टेबलवर, त्या ताई आल्या. त्या सुई लावायला गेल्या. इथं सुई लावायला गेल्यावर त्यांना जमलं नाही सुई लावायला. 2 वेळा त्यांनी घालायचा प्रयत्न केला, 2 वेळा इकडं शिर सापडली नाही, खाली शिर सापडली नाही, ह्या साईडला पण त्यांना सापडली नाही. आधीच माझ्या बाळाला आयुष्यात पहिल्यांदा ते सलाईन लावलं असेल. कधीही माझ्या बाळाने इंजेक्शन घेतलेलं नाही, काय सलाईन कधीच त्याच्यावर वेळ आला नाही. कारण तो खेळाडू आहे म्हटल्यावर त्याचं खाणं पिणं अगदी व्यवस्थित सगळा डाएट होता. रोज त्याचं प्रोटीन चालू आहे, अगदी सगळंच व्यवस्थित मी देत होते त्याला. बाहेरचं काहीही खात नव्हतं बाळ माझं. त्यानंतर ना त्याला त्या बाईला आलं नाही सलाईन लावायला. मग ती काय केली, थांबा ताई मला काय हे जमत नाही म्हटली, त्या दुसऱ्या ताईंना जाऊन बोलून आणते. मेडिकलमध्ये गेल्या, त्या मेडिकलमध्ये जाऊन त्या दुसऱ्या ताईंना त्या बोलवून आणल्या. मग त्यांनी उजव्या हातात इथं सलाईन लावलं त्या आणि परत गेल्या आणि थोड्या वेळानं आल्या. तोपर्यंत रिपोर्ट आले तोपर्यंत मी बघितल्यावर मला काय पोरगं माझं म्हटलं, मम्मी रिपोर्ट काय आल्यात म्हटलं. बघते बाळा सगळं तर नॉर्मल दिसतंय, सर दीदीला पाठवतो. मग त्याच्याशी बोलत मी फोटो काढले, लगेच मुलगीला पाठवले रिपोर्ट. तोपर्यंत त्या ताई आल्या. ताईने मग काय म्हटलं की मी आऊट गेलं आहे सलाईन. आऊट म्हटलं ताई काढा म्हटलं ते दुसरीकडं त्यांनी लावल्याबरोबर त्यांनी लगेच ते जे इंजेक्शन ठेवलेलं ना ते त्यांनी शिरेतून दिलं, मेडिकलमधल्या ताईने दिलं. ते इंजेक्शन दिल्यानंतर 5 मिनटं बाळ माझं स्टेबल होतं. 5 मिनटानंतर त्याला थंडी वाजून आली. थंडी वाजून आल्यावर मी लगेच बोलवायला गेले, थंडी वाजून आल्या बाळाला, तुम्ही सलाईन काढा. मग त्या ताई आल्या, सलाईन काढलं. त्याला उलट्या चालू झाल्या. मला वाटलं पित्तानं चालू झाल्या असतील. आता 2 दिवस बाळाच्या पोटात काही नाही आहे, तापामुळे झालं असेल. उलट्या चालू झाल्या. मला एवढ्या त्याला उलट्या चालू झाल्या का नाही, आणेपर्यंत त्याला दम नाही. असं मी धरायची, असं जाऊन वाचायची, असं धरायची. मी त्यांना मॅडमना बोलवलं, काय झाले, डॉक्टरांना बोलवा, लवकर बोलवा. डॉक्टर त्यावेळी आले नाहीत, लोक जरा थांबा. आणि बाळ माझं ओरडायला लागलं. तर त्या मॅडम जाऊन सांगितल्या डॉक्टरांना बोलवा म्हणून. डॉक्टर त्यांना सांगितल्या त्या रिसेप्शनवाल्या मुलगीला, बाळाला दंगा करू नका म्हणून सांग, बाहेरचे पेशंट आहेत. त्याला त्रास होत होता, त्याचा श्वास गुदमरत होता, त्याला श्वास घ्यायला येत नव्हता, अजिबात येत नव्हता. त्यावेळेला आणि परत डॉक्टर आले आणि इंजेक्शन दिले कमरेत. त्या मेडिकलमधल्या ताईने हातात दिलं, डॉक्टरांनी कमरेत दिलं इंजेक्शन आणि परत गेल्यानंतर दिले इंजेक्शन. मला काय म्हटले, तुम्ही त्याला कामरून व्यवस्थित घाला गच्च. बरं म्हटले घालतं. ते गेलेच, ते परत ते लवकर आले नाहीत. त्यानंतर बाळाची कंडिशन एवढी बिघडली का नाही, एकदम तडफडायला लागलं. सगळं पांघरून त्यानं फेकून दिलं. तिथं पांघरून फेकून दिलं. उठला आणि मला गच्च मिठी मारला. अगं मम्मी मला काहीतरी व्हायला लागले. मी त्या ताईंना बोलवलं. सगळे तिथले दवाखान्यातले लोक गोळा झाले, ते बघायला लागले. तिथल्या एका बाईने मला 2-3 वेळा पाणी आणून दिलं, त्याला पाजवा ताई, काय होतंय काय बघा. त्याला पाणी पाजवलं मी. तर पाणी पाजवलं तसं त्याला जास्तच त्रास व्हायला लागला. आणि तोपर्यंत असं खाली धडकरेन पडलं बाळा, काय व्हायला लागलं. अगं मम्मी मला काहीतरी व्हायला लागले, श्वास घ्यायला येईना, मला काहीतरी कर, श्वास दे. तिथं मशीन आहे, त्या मशीननं तरी श्वास दे, मला श्वास घ्यायला येईना. अगं मम्मी तुझ्या तोंडानं तरी मला श्वास दे म्हटलं.
त्यांनी त्या साखर आणून दिली, साखर घातली तोंडात, सगळी साखर बाहेर पडली. मम्मी मला तुझ्या तोंडानं तरी श्वास दे, शेवटचा शब्द माझ्या संकट ते माझं बाळ बोललं. माझ्या हातात माझं बाळ गेलं. त्यानंतर डॉक्टर आले. डॉक्टर आधी आले नाही, डॉक्टरने हलगर्जीपणा केला आहे. त्या मला एवढं तुम्हाला सांगायचं आहे बघा, मला बाकीचं काहीही सांगायचं आहे. माझ्या हातात माझं बाळ गेलं. कुठल्या आईला काय झालं असेल त्या क्षणाला, माझ्या हातात माझं बाळ गेलं. काय काय सांगा. मी डॉक्टर शेवटी आले, ते डॉक्टरांना म्हणाले अहो उलटी झाल्या, शी झाल्या बाळाला. डॉक्टरांनी त्याला बघायला पाहिजे होतं. असं लांबून बघितल्यावर मला म्हणते तुमची गाडी तुमच्याकडे गाडीची सोय आहे का? मी माझ्या बाळाला बघू काय, गाडीची सोय करू? मी एकटी होते त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये. मी काय करणार तुम्ही सांगा. तुमच्या शेजारी भरपूर दवाखाने आहेत, तुम्ही तिथून का ऑक्सिजन मागवले नाहीत? तुमच्या दवाखान्यात ती सोय का नाही? मी तुमच्याकडे का आलेले, तुमच्यावर एक विश्वास टाकून मी तुमच्यापर्यंत आलेले का नाही? तुम्ही हुशार आहे म्हणून आलेले. खरं तुम्ही हलगर्जीपणा का केला? तुम्हाला पेशंट तो महत्त्वाचा होता काय तुमच्या दवाखान्यात ॲडमिट पेशंट महत्त्वाचा होता? तुम्हाला त्याची कंडिशन समजली नाही का? असं नाही हो. माझ्या बाळाला काय झालं मी बघितलं. माझ्या हातात माझं बाळ कसं पडलं काय सांगू. डॉक्टर त्यावेळी दवाखान्यामध्ये होते तो होते त्या रिसेप्शनवाल्या बाईंनी बोलवून आणलं त्यांना. नंतर होते तो डॉक्टर. CCTV आहे तिथं, तुम्ही जाऊन चेक करा. सगळं समोर दिसतंय. याच्यापेक्षा वाईट काय प्रसंग आहे. एका आईच्या हातात तिचं बाळ असं तडपडत होतं. मी दवाखान्यात असून, डॉक्टर समोर असून डॉक्टर आले नाहीत. माझ्या बाळावर वेळेवर औषध उपचार मिळाले नाहीत. काय करू मी, काय करू? खूपच अगदी भावनाप्रधान असा हा सीन आहे. म्हणजे तसं बघितलं तर याचं निशब्द आहे. आम्ही याचं वार्तांकन करताना सुद्धा आम्हाला एक असं गहिवरून आलं की एका आईच्या समोर एखादा मुलगा जर प्राण सोडत असेल तर त्याहून दुर्दैवी वेळ कधीच कुणाच्या वाटेला येऊ नये. असे खरोखर भावनाशून्य डॉक्टरांनी असं का हलगर्जीपणा केला याचा जाब आपण देखील त्यांना विचारणार आहोत. आणि एकुलत्या एक मुलाला गमावल्यानंतर आईवडिलांच्या प्रतिक्रिया घेणं थोडं सोपं नाही. तरी देखील झालेल्या चुकीच्या गोष्टीवरती प्रकाशझोत टाकण्यासाठी त्यांना बोलतं करावंच लागणार आहे. आपण त्यांच्या वडिलांशी बोलतो. एकुलता एक मुलगा अथर्व निघून गेला आहे. म्हणजे देशसेवेसाठी स्वप्न पाहणारा एक होतकरू युवक, एक देशाचा सैनिक देखील म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही की तो निघून गेला आहे. आणि याचं दुःख काय आहे ते बापच एक सांगू शकेल. याचं सांगता येणं शक्यच नाही, पण तरी देखील त्यांची भावना आपण जाणून घेतो आहे. दादा, एकंदरीत ज्यावेळी भोगावतीवरून अथर्वला कोल्हापूरला शिफ्ट करण्यास सांगितलं ते तुम्ही भोगावतीवरती हजर नव्हतात त्यावेळी, पण तुम्ही कोल्हापूरमध्ये होतात. त्या ठिकाणी जे काय घडलं ते थोडंसं सांगा. कोल्हापूरमध्ये ज्यावेळी मेट्रोमध्ये भोगावतीच्या कातुले डॉक्टरांनी मेट्रोमध्ये न्या म्हणून सांगितलं. मग आमचे सासरे मेहुणे आणि आमची मिसेस अक्षरशः तडपडत मुलग्याला तिथं घेऊन गेले होते. त्यावेळी मुलग्याला 2 वेळा मध्ये स्ट्रोक आले, ते फिटमध्ये गेले. त्यानंतर हॉकी स्टेडियमजवळ आम्हाला ॲम्ब्युलन्सचं गाठ पडली. ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टरांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट घालून मेट्रोपर्यंत नेला. ज्यावेळी मेट्रोमध्ये पेशंट गेल्यानंतर ICUमध्ये गेला, त्यानंतर मी तिथं गेलो. गेल्यानंतर पहिल्यांदा डॉक्टरांनी सांगितलं तुमचा पेशंट क्रिटिकल आहे म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की फारसं काय याचं ब्रेन डेड झालेलं आहे आणि डेंग्यूचं निदान हे संध्याकाळी 8:30 वाजता झालं. तोपर्यंत त्याच्या प्लेटलेट 71,000 होत्या. आणि त्या जर पेशंटचं ब्रेन डेड झालं असेल तर तुम्ही प्लेटलेट आणायला का सांगितल्या आणि पुन्हा त्या प्लेटलेट 1,38,000 झाल्या कशा ब्रेन डेड झालेला असताना? हा एक पहिला मुद्दा. आणि ज्या पद्धतीनं डॉक्टरांनी कातुले डॉक्टरांना वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे तो अतिशय घृणास्पद आहे. कारण त्यांचा निष्काळजीपणा त्यांनी पाऊण तास जर भोगावती घालवलं नसते तर आम्ही तेवढ्यामध्ये आमचा पेशंट दुसऱ्या कुठल्याही दवाखान्यामध्ये नेऊन आम्ही वाचवू शकलो असतो. खरं त्यांच्या ह्या वागण्यामुळं, त्यांच्या गैरवर्तणुकीमुळं 24 तास त्यांनी आमची हेंडसाळ केली मेट्रोवाल्यांनी. झालं 3 वेळा पंपिंग केलं, त्यानंतर हृदय चालू झालं, नंतर हृदय बंद पडलं, पुन्हा नाडी लागा लागली
पुन्हा औषधं आणा म्हणून सांगितलं. असा सगळा प्रकार मेट्रोमध्ये चालू होता. म्हणजे आमच्या जीवाशी नुसता खेळ करायचा चालू होता. पेशंट तर पूर्वीच डेड झाला होता. ज्यावेळी मी आत ICUमध्ये जाऊन ज्यावेळी माझ्या मुलग्याच्या डोक्यावर हात ठेवला त्यावेळी माझ्या मुलग्याच्या दोन्ही डोळ्यातनं पाणी आलं. मी डोक्यावरून केसावर हात फिरल्यानंतर पूर्ण भिजलेलं होतं. मी काय म्हटलं यांनी तेल लावलं आहे काय. मी सुतार म्हणून तिथं जे मेन ह्याला आहेत ICUला त्यांना विचारलं. ते काय म्हटले की हे पुसून काढा, घाम आहे हा. तर त्याचं अंग पूर्ण गार पडलेलं होतं आणि पेशंट त्याच वेळी डेड झालेला होता. त्यानंतरचे 12 तास नुसता आमच्याबरोबर त्यांनी खेळ केलेला आहे. त्याचं जे स्वप्न होतं की मला देशासाठी काहीतरी व्हायचं आहे, ते स्वप्न त्याचं आत्ता त्याची परीक्षा झाली. मागच्या महिन्यामध्ये त्याचा निकाल लागला. तो टेक्निकलमध्ये आर्मीमध्ये पास झाला. त्याचं फिजिकल सप्टेंबरमध्ये होतं. रोजचं त्याचं प्रॅक्टिस चालू होतं, डाईट चालू होतं. बोलणारं चालणारं पोरगं माझं डॉक्टरांना सगळी माहिती कल्पना देत असतानासुद्धा जे पोरगं एवढी कल्पना देत असतानासुद्धा डॉक्टरांनी जो हलगर्जीपणा दाखवला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि एक सैनिक मारल्यातलं माझ्या पोरग्याचं जे स्वप्न होतं मी कमांडो होणार, मी देशासाठी काहीतरी करणार, ते स्वप्न माझ्या पोरग्याचं अधुरं राहिलं आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या पोरग्याला ह्यांनी मारलं. काय वाटतं याला काय व्हायला पाहिजे पुढं काय म्हणजे काही नाही. ज्यांनी हा प्रकार सगळा जो केला आहे आणि ज्यांची मेट्रोची आणि जी कातिवल्यांची जी सेटलमेंट चालू आहे हे सगळा प्रकार थांबवावा. त्यांनी रिपोर्टमध्ये सुद्धा एवढी तफावत केलेली आहे. 120/70 BP त्याची कधीच नव्हती. 25च्या वर BP त्याची कधी वाढली नाही. ज्यावेळी प्लेटलेट चढवलं त्यावेळी 80 झालं म्हणून सांगितलं. नाडी तर बंदच होती, नाडी चालू झालं म्हणून सांगितलं. म्हणजे नुसता आमच्याशी खेळ चालू होता त्यांचा की आम्हाला नुसता ढकलत न्यायचं आणि कातिवलेला वाचवायचं. त्या कातिवले डॉक्टरनं माझ्या मुलग्याला दवाखान्यातनं एवढं न्या. खरं मेडिकलमध्ये मुलगा होता किंवा डॉक्टर स्वतः कट्टीवर उभा होता. माझा मुलगा एवढा वजनानं जड होता की माझ्या मेहुण्याला आणि बायकोला उचलता येत नव्हतं. ओढत नेलं त्याने, तरीसुद्धा कुणी यांनी हेल्प केलं नाही. एवढा निर्लज्जपणा त्यांनी केला. माझ्या पेशंटला जर त्यांनी तिथं ऑक्सिजन दिलं असतं तर माझा पेशंट स्टेबल करून त्यांनी सोडायला पाहिजे होता. तुम्ही MBBS आहात, तुमच्याजवळ सगळ्या सोयी पाहिजेत. इमर्जन्सीला काहीही होऊ शकतं आहे आणि 10 मिनटामध्ये माझ्या पेशंटचा घात केला आहे. मेडिकलवाल्यांनी इंजेक्शन केलं नाही. आणि खरोखर या सर्वच गोष्टींमध्ये जे कोणी यामध्ये दोषी आहेत, मग भले भोगावतीवरील त्या डॉक्टर असतील किंवा त्यांच्याकडून पुढं रेफरन्स झालेला ते मेट्रो हॉस्पिटल असेल, या सर्वांची चौकशी करून या घटनेची चौकशी करून याचा सूक्ष्मोक्ष लावणं ही काळाची गरज आहे. कारण एखाद्या गोरगरिबाला देखील ह्या असे हकनाक प्राण जर काय द्यावे लागले तर त्याच्यासारखं दुर्दैव काय नाही. आणि आता जर बघितलं तर डॉक्टरांकडे वैद्यकीय पेशाकडे एक सेवा म्हणून पाहिलं जातं. परंतु साधारण आता जर घडीला बघितलं तर फक्त आणि फक्त या ठिकाणी व्यवसाय दिसून येतोय, बाकी काही नाही आहे. सेवा धर्म हा नंतर आणि व्यवसाय पहिल्यांदा. त्यामुळं ह्या अशा घटना घडत आहेत आणि ह्या गोष्टीला उजेडात आणणं हे काळाची गरज आहे. कारण भविष्यात देखील अशा अनेक घटना घडणार आहेत, त्या टळतील. अनेकांच्या आईवडिलांची स्वप्न आहेत ती अपुरी राहणार नाहीत. भले ह्या निले कुटुंबांच्यावर जो मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे ते नुकसान कधीही न भरून येणार आहे, पण तरी देखील भविष्यात अशा अनेक कुटुंबांना अशा गोष्टींना सामोरं जावं लागायला नको. यासाठी या घटनेची चौकशी होणं, यामधील दोषींवर कारवाई होणं ही काळाची गरज आहे. पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर जे नामदार आहेत, या कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत, त्यांच्या मतदारसंघामध्येच त्या आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये जर अशी घटना घडत असेल तर त्यासारखं दुर्दैव काय नाही आहे. सर्वचा मित्रपरिवार देखील खूप मोठा होता. त्याच्यासोबत नेहमीच त्याची मित्रमंडळी असायची. अगदी मित्रांच्या गळ्यातला ताईत अथर्व होता. कारण जर बघितलं तर त्या दिवशी या राशिवडे गावातील प्रत्येकाच्या मोबाईलच्या स्टेटसवरती फक्त आणि फक्त अथर्वच होता. त्याच्या मित्राशी आपण बोलतोय. चिदंबरम आहे तो. काय बाळा सांगशील मित्राविषयी? तसं बघायला गेलं तर चालता बोलताना मुलगा 1-2 वाजेपर्यंत सरळ असता आणि 4 वाजल्यानंतर तो कोम्यात जात असला तर माझ्या मित्राचा प्राण या डॉक्टरांनीच घालवला आहे. मामा पण आपल्यासोबत आहे अथर्वचा. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नेमकी जी घटना घडली तो थोडंसं. ॲक्च्युली मी त्यावेळी घरी होतो. माझ्या बहिणीचा मला कॉल आला की अथर्व कसा तरी करत आहे, तू लवकर ये. म्हणजे तिची जो पॅनिक होता तो म्हणजे
भापल्यानंतर मला कळ मी एक दुसऱ्या मिनटाला मी दवाखान्याच्या दारात होतो. वडील मागून गाडी घेऊन येत होते. जसं बघितल्यानंतर त्याची कंडिशन बघितल्यानंतर मी डायरेक्टली त्याला ओंजळीत उचललं. जवळपास तो 6 फुटाचा आहे. मला उचलत नव्हता तरी मी उचललं, त्याला घेऊन गेलो. डॉक्टर माझ्या जवळ उभे होते, काहीही हेल्प केली नाही, फक्त उभे होते. त्याला मी माझ्या आल्टो गाडीत घातलं. बसत म्हणजे ते आम्हाला त्यातला हे करता येत नव्हते, त्याच्यामध्ये बसवता येत नव्हते. पूर्णपणे तो फिटच्या अवस्थेत अनकॉन्शियस होता. तरी पण त्याला बसवलं आम्ही. डॉक्टरांनी हेल्प करायला पाहिजे होती, ॲम्ब्युलन्सची सोय करायला पाहिजे होती, काहीही केलेली नाही त्यांनी. जर तिथं ॲम्ब्युलन्स असती, ऑक्सिजन मिळाला असता तर पेशंट व्यवस्थित गेला असता. त्यांनी डायरेक्टली सांगितलं की तुम्ही मेट्रोमध्ये जावा, तिथं सगळी सोय झालेली आहे. डायरेक्टली एवढंच सांगितलं, बाकी काही नाही. तसंच आम्ही घेतलं. ॲम्ब्युलन्स न मिळता डायरेक्टलीच लहान गाडीतून आम्ही गेलो. जवळपास माझ्या वडिलांनी 10 ते 12 मिनटात, जवळपास वय त्यांचं 71 आहे आता, गाडी मारण्याची एवढी त्यांची परिस्थिती नाही आहे. तरी पण आम्ही 10व्या ते 11व्या मिनटात हॉकी स्टेडियमजवळ होतो. तिथेसुद्धा रॉंग साईडून गाडी घातली. समोरची गाडी त्यांनी पाहिली, ॲम्ब्युलन्स रॉंग साईडनं गाडी घातली. बरोबर समोर गाडी आली, थांबवली गाडी, पेशंट शिफ्ट केला. मग त्यातून मग आम्ही मेट्रोमध्ये गेलो. मेट्रोमध्ये गेल्यानंतर डायरेक्टली त्यांनी आम्हाला आत घेतलं. सोडा खरं त्यावेळी पेशंट पूर्ण, माझा भाचा पूर्ण क्रिटिकलच होता. त्यानंतर थोड्या वेळानं ते आलेत, म्हटलेत की त्याला 2 वेळा फिट आले, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवायला पाहिजे. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवला. त्यानंतरची म्हणजे त्यांचा मग पूर्ण खेळच चालू झाला. त्यानंतर काय शब्दच नाही त्यात काय. त्या प्रतिक्रियेमध्ये एक गोष्ट समोर येते की भोगावती हे सध्या एक मोठं सेंटर झालं. या ठिकाणी मल्टीस्पेशालिस्टी सगळं अद्ययावत असणारे हॉस्पिटल्स देखील आहेत आणि या हॉस्पिटल्सच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ऑक्सिजनची सेवा देखील भेटत नाही आहे. अनेक ठिकाणी ॲम्ब्युलन्स देखील सेवा नाही. हे खरोखर दुर्दैव आहे, कारण एवढी मोठी हॉस्पिटल्स आहेत परंतु मोजक्या हॉस्पिटल्समध्ये ॲम्ब्युलन्सची आणि ऑक्सिजनची सेवा आहे. त्यामुळं लोकांनी उपचार करायचेत कुठे घ्यायचेत, कारण इथून कोल्हापूरला जाण्यात पण वेळ नसतो. आता 15 ते 20 मिनटामध्ये हा खेळ झाला आहे. जर का त्याला अगोदर त्या अथर्वला एक 15-20 मिनटं अर्धा तास अगोदर इथून शिफ्ट केलं गेलं असतं, तातडीनं वेळेत मदत मिळाली असती, ॲम्ब्युलन्स भेटली असती, तर आज अथर्व आपल्यामध्ये राहिला असता. परंतु नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं आणि जे झालं ते चुकीचं झालं. पण किमान इथून पुढच्या काळामध्ये हॉस्पिटलने जी नावाजलेली आहेत, मग 3 स्टार आहेत, 5 स्टार आहेत, मल्टीस्पेशालिटी आहेत, अशा मोठ्या नावाखाली इथं हॉस्पिटल्स काम करत आहेत, व्यवसाय करत आहेत. तर त्यांनी या ठिकाणी ॲम्ब्युलन्स देखील सेवा आणि ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत, की ज्या अतिशय तातडीच्या वेळा ज्याला 11th हॉवरला गोल्डन हॉवरमध्ये त्या भेटायलाच लागतात, त्या असायलाच हव्यात. याकडे देखील लक्ष ठेवायला हवं आहे. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.